विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयातील कापणी ही कविता अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, जर आपण या कवितेच्या शीर्षकाचा विचार केला, शीर्षक म्हणजे काय? कवितेचं नाव. काय नाव आहे आपल्या कवितेचं? कापणी. मग ही कापणी केव्हा केली जाते? किंवा कापणी हा शब्द कशाशी निगडीत आहे? तर कापणी हा शब्द शेतीशी निगडीत आहे, बरोबर आहे की नाही? मग शेतामधलं पीक ज्यावेळेस काढायला येतं त्यावेळेस त्या पिकाची काय करतात? कापणी. म्हणूनच आपल्या कवितेचं शीर्षक आहे कापणी. मग या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी. मग बहिणाबाई चौधरींचा जर आपण विचार केला तर खानदेश भागातील ह्या कवयित्री असून निरक्षर होते मित्रांनो. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु ज्ञान मात्र खूप होतं त्यांच्याकडे. ज्ञानाचा खजिना होता असं म्हटलं तरी चालेल. दैनंदिन जीवनात जे जे काम करायचे ते काम करत असताना त्या खूप कविता रचल्या त्यांनी. आणि ह्या कविता रचलेल्या कविता त्या अशिक्षित असल्यामुळं त्यांचा मुलगा होता, त्या मुलाने त्या लिहिलेल्या आहेत सोपानदेव चौधरींनी. आणि आपल्यासाठी हा अनमोल साहित्याचा झरा त्यांनी उपलब्ध करून दिला. जात्यावर जर दळण करत असल्या तर जात्यावरच्या ओव्या सुद्धा खूप सुंदर म्हणायच्या, त्याचे सुद्धा शब्दबद्ध आहेत. किंवा त्यांचं अतिशय प्रसिद्ध असणारं गीत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. किंवा आता पुढच्या वर्षी तुम्ही आता 6वीत जाणार, 7वीत जाणार, 8वीत सुद्धा त्यांचा एक छानसा असा पाठ आहे, चोच आणि चारा. त्यामध्ये त्यांचं काही वर्णन आलेलं आहे. बघा ना मित्रांनो, आपण आपल्या कवितेकडे येऊया. बहिणाबाई चौधरींनी आपल्यासाठी लिहिलेली ही कविता कापणी. भाषा त्याची ऐरणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. ऐरणी भाषेतली ही लोकभाषा आहे, मराठीचीच बोली भाषा ती आपली आहे. काय म्हणतात बघा बहिणाबाई चौधरी, आता लागे मार्गसर, आता लागे मार्गसर, आली कापणी कापणी, आज करे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी, आज करे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी, पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी, पडे जमिनीला तडे आली कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभ्या दानाची मापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी, शेत पिवये धमक आली कापणी कापणी, शेत पिवये धमक आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवुनी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवुनी, पिक पिवये पिवये, पिक पिवये पिवये आली कापणी कापणी, हातामध्ये धरा इये, हातामध्ये धरा इये, खाली ठेवा रे गोफणी, खाली ठेवा रे गोफणी, काप काप माझ्या इया, काप काप माझ्या इया आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी, आले पुढे रगडणी, आली पुढे रगडणी, आता कापणी कापणी, खये करारे तयार हाती घिसणी चोपणी, खये करारे तयार हाती घिसणी चोपणी. बघा बहिणाबाई चौधरींची खानदेश ऐराणी या ऐराणीमध्ये लिहिलेली ही कविता आहे. काय म्हणतात बहिणाबाई चौधरी या कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये? आपण अगोदर समजून घेऊया. म्हणजे कसं की ही जी कविता आहे ही कापणी कविता कवयित्री बहिणाबाई चौधरींनी ज्यावेळेस पीक काढायला आलेलं आहे त्यावेळेस त्या पिकाचं आणि ते पीक कापणाऱ्या माणसांचं वर्णन केलेलं आहे कवितेमध्ये. आणि ज्यावेळेस कोणत्याही शेतकऱ्याचे पीक काढायला येतं त्यावेळेस खूप उत्साह असतो, आनंद असतो. आपण जर थोडा विचार केला ना मित्रांनो, ज्यावेळेस पीक काढायला येतं त्यावेळेस बरेच आपले सण उत्सव सुद्धा त्याच वेळेस असतात. का? तो आनंदाचा क्षण असतो, उत्साहाचा क्षण असतो. कारण त्या पिकात काढल्यानंतर त्या पिकांमधून त्या शेतकऱ्याच्या बऱ्याच ज्या स्वप्न असतात ते स्वप्न पूर्ण होणार असतात. एक समृद्धीचा भरभराटीचा ती गोष्ट मानली जात असते कापणी. बघा मग आता
मार्गसर. मार्गसर म्हणजे कोणता? बघा आता ऐराणीमध्ये दिलेला तो शब्द मार्गसर. मार्गसर म्हणजे काय? मार्गशीर्ष महिना. मराठी महिना आपला मार्गशीर्ष महिना. आली कापणी. कापणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कापणी आलेली आहे. आज करे खाले वरे. बघा मग खाले वरे म्हणजे खाली आणि वर. म्हणजे हा जो शब्द आहे तो आहे एकमेकाचा विरुद्धार्थी शब्द सुद्धा होऊ शकतो. खाली चे विरुद्ध वर. मार्गशीर्ष माहिती तुम्हाला? मार्गशीर्ष महिना. मग मार्गशीर्ष महिन्यात कापणी होत असते पिकाची. तर कवित्री आपल्याला तेच सांगतायत. मार्गशीर्ष महिना लागला आहे. सगळीकडे शेतांमध्ये कापणीचे दिवस आलेले आहेत. कर म्हणजे काय? आपले हात. आणि डाव्या डोळ्याची पापणी. डाव्या डोळ्याची पापणी माझी आता हलत आहे. डावा डोळा म्हणजे बघा आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपला डोळा फडफडतो आणि जर तो डावा डोळा असेल तर काहीतरी चांगली शुभ शकुन असतो असं आपल्या घरातले आजी आजोबा सुद्धा आपल्याला सांगत असतात की चांगली आनंदाची वार्ता मिळणार आहे. आता पीक काढायला आलं ही खूप आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणून इथं कवयित्री बहिणाबाई म्हणतायत की माझ्या डाव्या डोळ्याची पापणी हलते म्हणजेच पीक काढायला आलेला आहे. पडे जमिनीले तडे आली कापणी. कापणी मग ज्यावेळेस पीक काढायला येते त्यावेळेस जमीन ओली नसते मित्रांनो. कारण आता ते पीक सुकलेलं आहे, वाळलेलं आहे, ते काढायचं आहे. म्हणून त्यावेळेस जमिनीला तडे पडलेले असतात. तडे पडणे म्हणजे काय? भेगा. तडे म्हणजे काय? भेगा पडलेला असतात. तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी. डोळा म्हणजे काय? डोळा. मग माझ्या डोळ्यापुढे लगेचच उभ्या दाण्याची मापणी. की भरपूर असं धान्य झालंय. या धान्याची या दाण्यांची मोजणी होत आहे. शेत पिवळे धमक. मग ज्यावेळेस पीक काढायला येतं त्यावेळेस शेत हिरवं नसतं मित्रांनो. पेरलेलं असतं, निंदणी चालते बरोबर आहे की नाही? तण काढायचं काम चालू आहे त्यावेळेस ते हिरवं असतं. ज्यावेळेस ते काढायला येतं पीक त्यावेळेस शेताचा रंग कोणता असतो तुम्हाला विचारलं जाईल? पिवळा. कसं असतं? तर ते काढायला आलेले ना. शेत पिवळे धमक म्हणजे पिवळं असं गडद धमक. आली कापणी. कापणी किती आनंद झालेला आहे. सर्वजण आनंदाने घरातले सुद्धा आता शेत कापायला येणार आहे. आजूबाजूच्या स्त्रिया सुद्धा एकमेकींना मदत करतात. आता धरा रे हिम्मत. मग त्या सगळ्यांना त्या बहिणाबाई म्हणते आता धरा हिम्मत. सर्वांनी एकत्र येऊन हिमतीने केलं तर सर्वांचं शेत आपण कापणी करूया. ये ठेवा पाजवणी. आता आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला शेत कापायला जायचंय. मग आपण कोणत्या हत्याराने ते कापणार? इये म्हणजे विळे. काय? विळा. या विळ्यांना ठेवा पाजवणी. पाजवणी म्हणजे काय? त्याला धार लावून ठेवा, पाणी पाजून ठेवा की जेणेकरून आपला हत्यार जेवढं व्यवस्थित असेल तेवढं पटापट काम आपल्याला त्या कापणीचं करता येईल. म्हणूनच इथं कवित्री म्हणता इये ठेवा पाजवणी. विळ्यांना पाणी पाजून ठेवा, धार लावून ठेवा. पुढच्या कडव्यात कवित्री चौधरी म्हणतायत बघा पीक पिवळे पिवळे. बघा पीक कसं झालेलं आहे? पिवळं पिवळं. आली कापणी. कापणी हातामध्ये धरा इये खाली ठेवा रे गोफणी. मग त्या म्हणतायत की हातामध्ये इये ठेवा. इये म्हणजे काय? विळे. आणि आता काय खाली ठेवण्याची वेळ आली आहे? गोफण. काय? गोफण म्हणजे ज्याच्याद्वारे पाखरांना पिकावरून उडवलं जातं. त्या गोफणामध्ये छोटा दगड ठेवतात, गोल गोल फिरवतात आणि त्याची भीती त्या पाखरांना वाटते आणि त्या गोफणीला बघून ते पळतात. आता गोफणी खाली ठेवा. हातात काय घ्यायचे आपल्याला? विळे घ्यायचे आणि शेताची कापणी करायची आहे. काप काप माझ्या इया. बघा आता बहिणाबाई म्हणताय की काप काप माझ्या इया आली कापणी. कापणी तुझं काम सुरू झालं विळे. आता तू काप पटापट. थाप लागली पिकाची आली डोळ्याले झापणी. हे काम करता करता आता मला खूप दमली मी. शेत एवढं सोंगणं. आपल्याकडे सोंगणे हा पण शब्द वापरतो त्यासाठी. एवढं सोंगल्यानंतर उन्हातानामध्ये बरोबर आहे की नाही? ऊन पण फार लागते की मला खूप थकल्यासारखं झालं आणि थकल्यामुळे आली झापणी म्हणतात. झापणी म्हणजे काय? झोप येणे. खूप कष्ट आणि श्रम झाल्यामुळे आता झोप येते मला. आली पुढे रगडणी. मग काय म्हणतात कवित्री? आता पुढे रगडणी आली.
म्हणजे आता या कणसातून दाणे काढण्याची वेळ आलेली आहे. मग आता ही शेतातलं पीक ज्या ठिकाणी घेऊन जातात, मग काय म्हणतात बघा, खये करारे तयार हाती घिसणी चोपणी. त्या खऱ्यावर आपल्याला या निलेल्या पिकाची मांडणी करायची आहे. एकावर एक त्या पेंड्या रचायच्या आहेत आणि त्याची रगडणी करायची. म्हणजे त्या कणसातून दाणे वेगवेगळे करायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत. ते कशाच्या साहाय्याने करणार? हाती घिसणी चोपणी. चोपणी म्हणजे ते दाण्यावर मारण्यासाठी जाड असं लाकूड असतं. त्या चोपणीच्या साहाय्याने ते दाणे वेगवेगळे केले जातात. आता यंत्रसामग्री आली बरोबर आहे का मित्रांनो? कापणी काय? कापणी धान्य आपल्याला एकाच वेळेस शेतातूनच मिळतात पोते भरून. इतकं तंत्रज्ञान आणि विज्ञानाने केलेली प्रगती याच. पण बहिणाबाईंच्या काळामध्ये असं नव्हतं. तिथं मात्र कापल्यानंतर ते कणसातून दाणे वेगळे करेपर्यंत, पोत्यात टाकेपर्यंत सगळी मेहनत ही माणसालाच करावी लागायची. मग आता आली पुढे रगडणी, आता कापणी खय करारे तयार, आता हाती घिसणी चोपणी. आता आपल्याला दाणे तयार करायचे आहे आणि ज्या जागेवर करायचे आहे ते खळं सारून व्यवस्थित नीटनेटकं केलं जातं, ते तयार करायला लावताय बहिणाबाई. अशा पद्धतीने आपली ही जी कविता आहे कापणी, या कापणी कवितेमध्ये कवित्रीने शेत कापण्यापासून म्हणजे सोंगण्यापासून तर दाणे पोत्यात भरेपर्यंतचं सुंदर असं वर्णन या कवितेत केलेलं आहे. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता समजली असेल. चला तर मग धन्यवाद.